एकची वस्तू देता घेता एक बोलाची चकता एका वाचूनी सर्वता तुझी वार्ता असेना तुझी वार्ता असेना वार्ता एकच एक काय आणि दोन काय दुजी वार्ता म्हणजे दुजी म्हणजे दोन दोन म्हणजे दोन है ना मी एक आणि तुम्ही एक आलं रे पण एकच म्हणलं मग तसं आपल्या सोबत एकच आहे कोण एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती त्याला आम्ही चित्तात धरले म्हणून आपण एकच करायचं काय एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही येते अशी अवस्था मला सांगायला लागले म्हणून एकच वस्तू देता घेता आपल्याला द्यायचा विराम आणि घ्यायचा विराम अशी अवस्था मला सांगायला तुझे पणे ते दलाल टंकू पाहे टक्कल सर्वस्वी नेताने लगे पळ घेऊन सबळ जात कारण एकामध्ये महत्व आहे बरं प्रभाकर देशमुख उलटवाचे दोन्ही मध्ये नाही कारण दोन असले की मग तिथं दलालाचं काम आपण आता प्रत्येकानं आता तुमच्या इकडे भागात बैलच दिसत आमच्या इकडे बैल प्रभाकर देशमुख उलटवाचे बाजारामध्ये गेले की ते दलाला असते त्याची एक भाषा बी कळत नाही प्रभाकर देशमुख काय बोलते तेच त्याला माहिती पण ते दलाल आपल्या ठकी देत काही कळूच देत नाही पण इथं ठकवा ठकीचं कामच नाही काय बोलायचंय उघडा मंत्र जाणा प्रगट गुये बोले विश्व ब्रह्मची केले प्रगट केलं झाकून नाही नाहीतर कानात मंत्र फू करायचं काय सांगितलं मंत्र काय नाही गुरु म्हणजे कोणाला सांगू नको अरे तुला ऐकू झालं नाही ना ते कानात मंत्र सांगायचं काय चोरीचा माल आहे का नाही उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा उघडा मंत्र आहे आपल्याला काही गरज नाही फक्त एकच त्या दलाला म्हणे नाही आपल्या ते दलाला ठकवी देत पण तिचा अवस्था तशी नव्हती मला सांगायला जे त्यांची पडे सर्वस्वेशी जीवित पुढे काही उपाय नसले पुढे पडे रोकडे अनर्था असे दलाल इथं नको कुठं विठ्ठल सोनटके आपल्यामध्ये नाही असे दलाल जर इथं आले परमार्थामध्ये आले सर्वस्वेसी जीवित उडे बुडे दलालाचं काम नाही आणि खरंच हो परमार्थामध्ये त्या कलियुगाचं वारंवार कलियुगामध्ये दलाल घुसायले असं म्हणते महाराज लोकांना जर ठरवायचं असलं तर दलाला लागायले अहो ठरवायला दलाला ठरवून अहो आमच्या मोतीराम महाराजांची परंपरा आहे मोतीराम महाराजांना आमच्या बंडीमध्ये एका भक्तानं फक्त 5 रुपयाची नोट ठेवली होती जाळून टाकली बंडी का महाराजांनी रेल्वेमध्ये सांगितलं अनपेक्ष सुचिर लक्ष कशाचीच अपेक्षा नाही तुकोबारायांना कधी कशाची अपेक्षा तुमचे वित्तधन वित्तधन ते माझं मृतिके समान अरे माती समान आहे मला ते देला फेकून काय केलं त्याच्यात काय ताकद कमी होती का अवघे वाळवंट परिस केले एवढी ताकद असून सुद्धा त्या आशा नाही असे जर दलाल परमार्थामध्ये घुसले काय आपलं खरं नाही पण तशी अवस्था त्या ठिकाणी नव्हती मला माहिती अशा दलाला जर इथं त्याचा उपाय चालणार नाही अशी अवस्था मला सांगायला लागले यानंतरची सेवा पुढचे वाचक सूचक करतील झालेली सेवा श्री गुरु मोतीराम महाराज चालते सुनीता शेट्टी पाहून असतात श्री गणेशाय नमः श्री प्रभुरामचंद्राय नमः आंगळू मांगळू नंद भाषा
द्वैताचा दलाल म्हणले, द्वैताचा. का द्वैत का नको म्हणायचं आपण? आपल्याला एकच पाहिजे, तो म्हणजे राम. द्वैताद्वैत बुद्धी हा? द्वैताद्वैत बुद्धी द्वैताद्वैत बुद्धी सिद्धी ते नव्हे सिद्धी सिद्धी. त्या सिद्धीला जाणारच नाही. त्याच्यापाशी द्वैत आहे, त्याच्यापाशी द्वंद्व आहे, हे नको म्हणले महाराज. कारण ते दलाला तिथं तर दलालाच काम. आणि त्या दलाला तर आता सांगितलं, जे तर दलालाची उडी पडती तिथं आपलं तर वाटलं होतंय, पण त्याचं बोलणं बैलाच्या बाजारामध्ये जातो आपण, तिथं भाषाच कळत नाही. आपल्या देखत आपल्या दलाला बोलतात, एक असे बोटावरच काय बोलतात आणि काय नाही, त्या दोघांनाच माहित. आपली मत वाट लावतात. ते काय असते ते माहित नाही. आणि अशी अवस्था म्हणजे प्राणी अशी न कळे सहसा तुम्हाला आम्हाला कळणार नाही हो. हे असे असते दलाल असतात, ते दलालही ह्या ठिकाणी नको. जर चुकून एखादा द्वैत आपल्या मध्ये निर्माण झाला, लवकर छेदून टाकायचं. आपल्याला कळालं आपण कोण्या मार्गाने चाललो, आपल्याला कळालं की आपण ते मार्ग सोडून द्यायचा, एकच मार्ग धरायचा. साधू संतांनी जे मार्ग सांगितलाय ना, धोपट मार्ग, चला याच मार्गाने गेलं तर न पडे गुंता कोटे काही. साधू संतांच्या मार्गाने चला, तुम्हाला कोणतीच बाधा होणार नाही. तशी अवस्था होती. भारताच्या नगरीतले लोक कसे होते म्हणले, चतुर होते. आपण बी चतुर आहेत, पण लोकांना फसविण्यामध्ये, एकूण एकाला फसविण्यामध्ये लई लोक चतुर. भगवान परमात्मा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, शिरोमणी आहे चतुरातला. पण तुम्ही आम्ही चतुर आहे, पण लोकांना फसवित राहतो. पण भारताच्या नगरामधले लोक चतुर होते, पण कसे होते? स्वतः धंदा करणारे लोक, त्या दलालावर नाही. महाराजांना ठरवायचे का, महाराज आम्ही एवढं श्रीपद देतो, या. दलाला म्हणायचं नाही, महाराज किती किती सांगा, ते नको. ते दलाल इथं आले आणि एखादा आला त्याचं छेदन काय, त्याला बाहेर काढायचं, इथं ठेवायचंच नाही. महाराज सांगा एकच उद्योग, ते म्हणजे एकाचा. एक कोण आहे फक्त लक्षात ठेवा, एक म्हणजे तोच ते विटेवर उभा असलेला. दोन म्हणजे मग तोच ते आलं, म्हणून ती एकच आहे, त्याचाच उद्योग करायचा. त्याचा उद्योग म्हणजे हे रामकथा आहे. आपल्याला तेच धंदा काय, हेच आम्हा करणे काम, भगवंताचं नाम. तुकोबा बघायला काय धंदा तेच होता की नाही, रात्रंदिवस तेच, दिनरजनी हाची धंदा. धंदा म्हणजे उद्योग, त्याला तेच धंदा काय होता, गोविंदाचे पवाडे. दुसरा धंदा करायचा नाही. मला सांगा म्हणायचं नाही मंदिरावर जाऊन रामायण करायचं दिवसभर, मला काय नाही त्याच्याकडे लक्ष ठेवायचं माणसाकडे. माणूस काय करतोय, 2 तास मोठेपणानं रामायण सांगायला, कीर्तन करून कमर बांधून फेटा बांधून कीर्तन करायला, त्या 2 तासाकडे नाही बघायचं. त्याच्या बाकीचे 22 तास ते काय करते ते बघायचं. नुसतं येऊन मंदिरावर कीर्तन, अरे तू बाकीचे नुसतं इथे येऊन सांगतो काय वडिलांची सेवा करा, तुझे आई वडील कुठे आहे, गोट्यामध्ये का? मला म्हणजे तसं नाही, कुठे असतो फक्त एकच, चौक असो, बाजार असो, रेल्वे स्टेशन असो, का कुठे आता आपण शेतामध्ये अवधानायचं. आता शेतकरीच असताना जास्त आहेत का नाही, शेतकरी काय करायचं, शेतकरी काम करीत करीत एकच, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काय होईल, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, दुःख असलं तरी त्याचं सुख होईल. आणि सुख फक्त एकच आहे, एक तर संतापाशी, नाही तर भगवान परमात्मा. सुख एक ह्याची ठाई बहुपाई संतांच्या,
किंवा तुम्हाला जर चुकत पाहिजे, चुका लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ नाही आपण आलो त्या ठिकाणी, या एक वेळ म्हणायचं काम आहे आता. मग या ठिकाणी मग तू अवघाची सुखरूप होशी. मग तशी राम कथा आहे. चौक असो, चौबारा असो, कुठे असो, कथा कीर्तन चौफेरे सांगितलं की आता रेल्वेमध्ये सुद्धा रामायण झालं. अशी अवस्था भारताच्या राज्यामध्ये होती. मला सांगा आनंद भरताच्या मानी गेले शून्यत्व बुडवणी, चैतन्य गानवनी निर्विकार तुरी सुस्थिर श्रीराम. अशी जर अवस्था असेल काय होईल? साधू संतांना आनंद वाटेल ना, कारण त्यांना आनंद झाला की मग सगळं जग आनंदित राहते. आनंद भरताच्या मनी असे जर आनंदी राहिले तर मग शून्यत्व राहत नाही. आणि अशी शून्यत्व जर निघून गेलं, सगळीकडे एकच चैतन्य, ते चैतन्य म्हणजे भगवान परमात्मा आहे. निर्विकार असलेला भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याचं राज्य येईल. मग आपल्याला तेच करायचंय. झाले राज्य राम राज्य काय उड्यामासी, धरणी धरणी पिके का गाई ओळल्या मैसी. अशी अवस्था होईल. आपल्याला तेच काम करायचंय रामायणाच्या मार्फत. गर्वता राम नामे कल्लोळे, गगन अवघेची मोर रे, मोक्ष पाळी उघडोनी आले, ऐक्य झाले हरी रंगी. मग काय करायचं? अशी जर अवस्था झाली, अहो चौका चौकानं रामायण, दारादारामध्ये रामायण, घराघरामध्ये रामायण. रामायण म्हणजे रामायण राहील नाही घराघरामध्ये, महाभारत झाले. रामायण राहो घराघरामध्ये. राम काय आहे, बंधू बंधूचं प्रेम काय, सगळं आहे ना रामायणामध्ये. आता रामायण नाही घरावर, महाभारत राहिले सुरू. महाभारत कसं असते सगळ्याला माहिती, दणकादणकी. तीच अवस्था प्रत्येकाच्या घरामध्ये राहिली. पण अशी अवस्था साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्या नसती. तिथं फक्त भगवंताचंच भजन. आणि अशी अवस्था झाल्या गरजता राम कल्लो, राम नाम कल्लोळे. त्याची अवस्था काय होईल? जिकडं भगवंताचं भजन आहे पण तिथं कमीच नाही तो. मोक्ष फळी लगडोनी आले. कारण त्या भगवंताचं चिंतन करा. त्या चिंतन केलं ना आपल्याला कमीच नाही. आपण मोक्ष आपल्याला, अहो देवापाशी या. काशीला मोक्ष आहे. मोक्ष देवली उदार, काशी होय कीर. पण काय करावं लागेल तिथं? परी वेचणे लागे शरीर ती गावी. तिथं जाऊन मरावं लागतंय. असं जर मरण नाही आलं तर एकीकून बायकून आणि एकीकून लेकरांना असं कर्व धरायचं आणि उभं कापायचं. पण कापत असताना बायकोच्या डोळ्यात पाणी यायला नाही पाहिजे, लेकराच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे, ह्याला वाटू नये आपला जीव जायला. तेव्हा मोक्ष प्राप्त होईल. आणि उगत नाही तिथं ते भगवान परमात्मा कोण? भगवान शंकर कानामध्ये मंत्र सांगतात. नाही, कोणता मंत्र आहे भगवान शंकराचा? ओम नमः शिवाय. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र म्हणती जे वाचा तया मोक्ष. पण तिथं मरावं लागतंय. इथं पंढरपूर मध्ये या, काय होईल? दर्शन हे मात्रे तया होय मुक्ती. फक्त एक वेळ भजन, भगवंताचं भजन दर्शन घ्या, मोक्ष प्राप्त. कोणी कोणी म्हणे लय बारी आहे. आता बघून आलो दर्शनाची बारी लय खूप मोठी आहे. 10-20 घंटे आम्हाला नाही सहन होत. मुक्ती नाम हाती मोक्ष. मग एकच करा, मुक्ती नाम हाती मोक्ष. नुसतं मोक्ष प्राप्त होते, मुखामध्ये नाम तरी घ्या. नका दर्शनाला जाऊ, मुख दर्शन घ्या. मुख दर्शनाने फायदाच होय. काय होईल मुख दर्शनाने? फायदा काय होते? मुख दर्शनाने मोक्ष प्राप्त होते. महाराजांनी पाहता रावळाची पाठ फिरते घडती 360. निस्ती रावळाची पाठ तरी बघून या. नाही भेटलं लांबून दर्शन करा. कशाचं? कळसाचं. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. नाहीतर मग तुमचं प्रमाण आहे मुखी नाम हाती मोक्ष. फक्त पंढरपूर मध्ये येऊन नुसतं मुखाला नामस्मरण करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, मग मात्र आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आमची सेवा आता समाप्त झाली.
फक्त एकच करा. भगवान परमात्म्याच्या आपण या ठिकाणी सानिध्यामध्ये आलो, साधू संतांच्या सानिध्यामध्ये आलो. एक चिंतन मोठ्यानं करायचं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. झालेली सेवा उमेश काळे महाराज गुरुदेव महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण चला पुढचे वाचक उमेश काळे महाराज वाचक पाटील सर्व आता तो पण आता तो पण असं पाटील ना वाचा 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 हा वाचताय ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका सर्व सुंदरा विनायका परिकृपा मधुरे आता नमो ब्रह्मकुमारी न सर्व वागेश्वरे विनाशोभे दक्षिण करिहे विजयमूर्ती सर्वला आता नमो श्री गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रुत्यांच्या पाया अभेद भेदा करुणिया आता नमो श्री पांडुरंगा या विद्वा कथेच्या प्रसंगा निर्सुनिया माझ्या बहुसंगा करिकृपा मधुरे पुंडलिकावदरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय. आता उठा कोणाला मारायचं, झोपा कोणाला मारायचं, सगळी आपलीच आहे ती. जे ते काय म्हणतंय माझं काम झालं मी झोपतो, इथं जर ऐकणारे असते तर त्यांना काहीतरी बोलता तरी यायला असतं. त्याच्यामुळे कोणाला उठाय म्हणता येत नाही आणि माझं जर ऐकायला म्हणता येत नाही. ते म्हणतात तू लय छान आहे, आता 4 दिवसाचं बारा आम्हाला लागलं नाही शिकवायला. त्याच्यामुळे त्या विषयाकडे काही जात नाही. प्रत्येकाला वाटतंय माझंच ऐकावं, पण त्यानं बी दुसऱ्याचं कधीतरी ऐकलं तर ते ऐकायला बसलेले. कथेचा या ठिकाणी चालू आहे. श्री हरी महाराज म्हणते गोत्रे महाराज म्हणते महाराज तुम्ही एवढा उशीर कसा काय लावला. त्याचे कारण आहे 7 वाजेपर्यंत आमचं यायचं काय खरं नव्हतं. बरं खरं नव्हतं ते नव्हतं, 2 व्हीलरवर ठरलं. पण त्यात एक बारकं महाराज नवीन ट्रॅक्टर ड्रायव्हर तो मी काय महाराज म्हणलं हा गाडी टमटम मध्ये म्हणलं की येतच नाव आम्ही. मग कॅन्सल झालं. परत आज वाटलं आमच्या गाडी महाराज मला नाही टमटम चालू. आणि त्यात काय झालं सकाळ झालं आमच्या महाराज घरी काय होतं काम. त्यामुळे महाराज आम्हाला द्यायचं आम्ही म्हणलं कॅन्सल झालं. पण पांढरे म्हणलं असं जर कसं तुम्ही बघतो मी म्हणला. शेवटी त्यांना घेऊन रात्री 10 वाजता 10:30 हल्ला आणि 11ला इथं पोहोचलो. देवाचं दर्शन घेऊन भेटलं. कसं आहे आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल असो. विषयाचा भाग लय लांब वाढलो मी कथा पळवायची. आता हनुमंत त्या ठिकाणी कुठं आला नंदीग्रामामध्ये आला. नंदीग्रामामध्ये आल्या तिथलं वातावरण पाहिलं तर कसं आहे राममय आहे. संपूर्ण ठिकाणी असणारा राम 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 तिथलं नगरीचं झाले आहे. कलाकलामध्ये असणारा राम रामाचं वातावरण पाहिलं आणि हनुमंत राम भक्ता म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी डोलला मारला होता. तापसवेशी
सीता राजावलोकन एकटक पाहतच राहावं असं त्या रामाचं स्वरूप हनुमंतराया पाहुणा मनामध्ये त्यांचा काय विचार येऊ लागला महाराज. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं. एकदा डोळ्यावर विश्वास बसला म्हणून परत परत असं झोपेनं लोक उठल्या डोळ्यात करतात अचानक पाहुणा या वाघ नेमका तोच आहे का. तसं हनुमंतरायाने त्या ठिकाणी केलं. डोळ्यात चोच बघायला हा माझा रामच आहे का, माझा रामच आहे का, अरे हा तर राम प्रभूच आहे. लगेच मनामध्ये असणारा अंतर्गत त्या ठिकाणी दुःखी झाला. पण कशासाठी ताई जय जय राम. हनुमंतरायाला मनोमन असणारा साष्टांग दंडवत राम प्रभूला त्या ठिकाणी घातलं गेलं. पण मनामध्ये असणारा दुसरं ते विचार चालू होतं आणि विचार चालू असल्यामुळे रागानं डोळे गल्ले 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 हनुमंत बाप्पा माझ्या त्या ठिकाणी फिरवू लागला. आणि प्रभू रामाकडे बघून काय बोलतात. वही नंबर सांगा. 45. माझी खाता घेतले म्हणून सिटी मारतो. नाही काय पाण उठलं 45. पहिला तुकडा वाचून दाखव की काय सुरुवात. वीर परमोदार रण प्रवीण महाशूर ते समुद्र. हे रामा रामा तू स्वतःला देश समजतो, मी समजतो, पराक्रमी समजतो. मला जे असताना पराक्रमी आहे, पण इथे येऊन तू काय करू लागलास. मागच्या वेळी सांगितलं स्वतःला काय समजतो तर बलशाली समजतो, ताकदवान समजतो. असं असताना तू इथे कसं काय हनुमंत बाप्पा विचारू लागले. लटिके तुझे कुळशी लटिके तुझे सकळ लटिके तुझे प्रताप लटिके केवळ पुरुष. लटकाच असताना तुझा पुरुषाचा लटकाच असताना तुझं कुळ आहे काय. आतापर्यंत मोठ्या प्रेमात मिळत होता माझं नाव, माझं कुळ कुठलं तर सूर्यवंशी वंशाचा मी राजा राम आहे. एक मम्मीच्या ठिकाणी कधी महागाने फिरलेलो अजिबात नाही. पण ते सगळं आता काय झालंय, कोण ठरलं मला महाराज होता. तुझा पुरुषत्व चिक नाही
कसं म्हणावं, कारण प्रत्येकाचा व्यवहार कसा आहे तर वेगळे वेगळे आहेत. त्यातला तो एक सुद्धा काम केलेला नाही बघ. नेमकं तुला काय म्हणावं, काय म्हणतात ऐका. लटके तुझी धृती कीर्ती, लटके तुझी शौर्य शक्ती, लटके तुझी स्थिती गती, लटिका निश्चिती श्रीराम. हे रामा रामा, आतापर्यंत असणारं ऐकलं होतं की राम नाव घेतलं की अनेक असणारे विघ्न त्या ठिकाणी नाहीशी होतात. राम नावाच्या जबामध्ये इतकी ताकद आहे की एक सुद्धा काय करतो, चल 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 नुसता कापतो. एवढा पुरुषार्थी असणारा तो प्रभू रामचंद्र आहे. एवढा बलशाली होता, एवढा असणारा तो विश्वासू होता. पण आता हे सगळं कसं ठरतंय तर खोटं ठरतंय म्हणजे की देवा वृत्ताची वाढविले नाम, वृत्ता तुझे देवधर्म, वृत्ता तुझे धर्म धर्म, रघुत्तम वृत्ताची. लटकन 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 खोटं नाटं असणारा तो रूप घेतो, सोंग करतो. एवढा असणारा पुरुषार्थ आतापर्यंत कशाला केला म्हणला. प्रत्येक आलेले विघ्न आतापर्यंत त्या ठिकाणी निर्विघ्न केले. प्रत्येक कार्यात असणारा तो विजय झाला. प्रत्येक ठिकाणी राम म्हणजे कधीही माघारी फिरला नाही आहे. पण आज असणाऱ्या भगवंता, हे देवा तू असं का वागलास म्हणून हनुमंतराया त्या ठिकाणी भरताला राम समजून बोलू लागले. रामाला नाही, भरताला राम समजून बोलू लागले. जी तुका पुरुषार्थ केला, ती तुका वायाची वाढविला, क्षत्र धर्म बोलायला विला, रणी पाडीला सौमित्र. हे आतापर्यंत प्रभू रामचंद्र आहे. जेवढे तो पुरुषार्थ केलता युद्ध भूमीच्या ठिकाणी, जेवढे युद्ध केलता तेवढे काय झालं, मिथ्या झालं, खोटं झालं की म्हणला देवा. का तर स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी मरणाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सोडून इथं आला हनुमान बाप्पा बोलू लागले. बिभीषण चरणगत वानर सांडिले अनाथ, शिवा मांडिला तेथ रावण घात करवाया. अरे प्रभू रामचंद्र काय केलं, शरणागत असलेला विभीषणाला कुठे सोडलं. युद्ध भूमीच्या ठिकाणी सोडून आला. कोट्यान कोटी असणारे वानरचे नाव गोळांगोळ त्या ठिकाणी तुमच्या विश्वासावर त्या ठिकाणी जीव द्यायला सुद्धा एका क्षणात हे विचार करत नाही. त्या सगळ्यांना देवा तुम्ही काय केलंय तर वाऱ्यावर सोडून आला म्हणू लागला. आम्ही एक एक गोळांगोळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ, काय ते रावणाचे बळ रणी सकळ जिंकावं. हे प्रभू प्रभू प्रभू, आमच्यात असणारा कोट्यान कोटी गोळांगोळाचा वानराचा बळ आहे. असंख्य किती राक्षस आले ना, त्यांना चारी मुंड्यात तात करायचं असणार गरला 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 फिरून धान करण्याची ताकद आहे. त्या मशिका रावणाची काय गत आहे. अशी कुठले विघ्न आलं, अशी कुठली त्या ठिकाणी परिस्थिती आहे प्रभू, मला रणभूमी सोडून तुम्ही इकडे आला. सौमित्र रणी सांडोले तत्वर, पळला सीते रघुवीर बाण समोर धाडिला. हे हनुमंतराय म्हणू लागले प्रभू रामचंद्र, पळून आलाव ती आलाव, स्वतः नाही आलाव तर मला घ्यायला काय पाठविला, बाण पाठविला म्हणला. असं का केलं देवा. तुमच्या विश्वासावर असणारे सगळं 18 पद्म वानरभार आहे. तो विभीषण असणारा शरण तुमच्याला आलाय. त्यालाही वारसलं तेही जाऊ द्या, पण तुमचा सक्का भाऊ असणारा लक्ष्मण त्याचा जीव जातो का राहतो अशी दयनीय अवस्था असताना त्याला सुद्धा सोडून तुम्ही इथं कस का म्हणून विचारू लागला. होता एक राहता सीतेते, क्षणे आली तो औषधीते, उठवणीया सौमित्राते रावणांचे मारितो. हे प्रभू रामचंद्र, एक क्षणाचा थोडा जरी माझा विचार केला असता, एक घटकीवर जरी माझी वाट बघितली असती ना, लगेच असणारा औषधे घेऊन आला असतो. लक्ष्मण प्रभूला माझ्या भगवंताला उठवला असता. नव रावणाच्या नाटीचा गट्टा 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 गोट घेतला असता मला देवा. श्रीरामांनी ऐकला विकळ बंधू राणी सांडिला, एकदा परत पाहू लागला कशी. देवा देवा
लक्ष्मण प्रभोर केलाय. रणामध्ये व्याकुळ अवस्थेत असताना बाण त्याला लागलाय, त्याला तिथंच त्या ठिकाणी सोडून इथं आलाय. आणि असं अन्याय तुम्ही का केला म्हणून बोलू लागला. कपिल रूपे पर्वताकार कोची बांधोनी डोंगर गगनी दरसे सत्वर गर्जित थोर राजनामे. आणि हे सगळं भुजवाचे नारायण पवार. टकामकाच्या ठिकाणी बोलत असताना भरत राया उभं टक मग बघू लागलं हे कोणाला बोलतंय, मला तर बोलतंय का आणि कोणाला बोलतंय. एकदा हनुमंत बाप्पाकडे बघते तर एकदा मला आकाशाकडे बघते तर शेतीला असणार त्यावेळेस बाप्पानं पर्वत बांधला. रुद्र रूप त्या ठिकाणी माझ्या बाप्पानं धारण केला आणि त्या ठिकाणी अनेक काय बोलतात मला ते ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेवा. कपिल पर्वताकार पुंज बांधून डोंगर गगनी आकाश सत्वर गर्जत थोर रामनामे. हनुमंतराया काय केलं, शेतीला असताना पर्वत बांधलाय. राम नामाचा जय जयकार करा. एकदा चंद्र भगवान की जय. मी झोपले तर त्या व्यक्तीने उत्तरे काय झालं बाबा इथे. मग त्या राम नावाच्या जय जयकार असताना हनुमंतराया आकाश मार्गाने जाण्यासाठी तयारी केली. तेवढेच काय झालं, दिसे अति बळवंत काळेक कळीवती नेता. मानले कुणी नामांकित सत्वर येते पया. भरतरायाचा मनाच्या ठिकाणी विचार करू लागले, हनुमंतरायाचा रूप कसा आकडाय विकराय. शेपटीवर असणाऱ्या त्या ठिकाणी पर्वत बांधलेला आहे. वरना जाताना पहिला नावाच्या भरताच्या मुखात असणारा राम नाम हे भरताना ऐकल्यावर भरताला त्या ठिकाणी नाव वाटू लागला. ओळे रामदूत साचार युद्ध मांडल गोरांदर पर्वत ये ओढे सत्वर करावया संवार जाता. हे गोरांदर रामदूत या ठिकाणी घरांदर असताना कुठे युद्ध चालू असताना पण हे वाटेत असताना त्या ठिकाणी आलोय म्हणून भरताला त्या ठिकाणी आता मनामध्ये प्रश्न पडू लागले. प्रसंगी येते पावन पुष्पवृत्तांत माईला 14 वर्ष पाठवेतला. भरतरायाच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी विचार करते माझ्या प्रभूचा असताना नामस्मरण 14 वर्ष झालं. माझा राम कुठे आहे, कसा आहे मी आतापर्यंत ऐकलं नाही, पाहिलं नाही. पण एका वानराच्या मुखात असणारा प्रभू रामचंद्राचं नाव ऐकल्यावर भरताची काय अवस्था आहे. आता असं नाही, सगळं देवी चरवला. भरत म्हणू लागला, खरंच माझं भाग्य मोठं आहे. 14 वर्ष झालं माझ्या भावाचा शब्द कुठनंही कुठं आहे कसं आहे हे कानावर पडलं नव्हतं, पण आज माझं भाग्य उद्या आलं. खरंच माझंही भाग्य उद्या आलं. एवढ्या मोठ्या सूचक वाचकासमोर लहान बालक आहे. मी काय घातलं नव्हतं बरं का, मी पक्का अटल असा होतो. ते काय सांगायची गरज नाही. असा म्हणल्यावर संत्र म्हणा की तुम्ही तुमच्या भाषेत. आणि मला सुधरवलं ते हे महाराज रस्त्यावर पडत होतो असा. म्हणून कसं आहे, बोलता बोलता चुकला वाकला शब्द कसे करत सांभाळून घ्यायचा. 1 वर्षाचं शिकलेलं आहे. लय बी काय जुनाट असा नाही. त्याप्रमाणे भरत त्या ठिकाणी विचार करू लागला. काय विचार करू लागला तर असणारा हनुमंत आहे त्याचे कोण असणारा माझ्या भरताचं लोक माझ्या नामाचं लोक ऐकणं, माझ्या रूपाचं भावाचं गुण ऐकणं खरंच कृपेचा सागर आहे, मायेचा असणारा परिपार आहे. कारण तो भक्ताचं सर्व लाड ठेवतो. पण कसं भक्ती पाहिजे, भावना भक्ती, भक्ती भक्ती बळी शक्ती बोलूनी. तसं असणाऱ्या भक्ताची अवस्था त्या ठिकाणी झाली. रामजीचा जीवन रामजीचा अंजना समाधान रामचित गान. आपल्या जीवातला जीव आहे. आता मी बोलतोय कुणाच्या जीवात, त्याच्याच जीवावर. त्यातला आत्मा राम गेला की संपला. जो
जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत असताना माझ्या देहाला विष्णू हे नाम आहे. आणि एकदा आत्माराम संपलं म्हणजे कसं जाता जाता एखाद्या वेळेस माझं काय तर झालं आंबेळेस म्हणजे घेताना म्हणजे ते चांगला आहे का तो माणूस. आणि एकदा कळलं की तो गेला डेटवाडी पर्यंत मग आत्माराम गेला की ह्याची किंमत संपली. तसं राम माझं काय जीवाचं जीवन आहे आणि राम माझे सर्वस्व आहे. आणि राम हे कसं आहे तर सगळ्या अणुकणू रेणूमध्ये भरून भरून उरलेले ते राम प्रभू आहे. मग त्यांना माझी काळजी नसेल का म्हणून असणारा हा भरताला जो भरतराय विचार करला की दूत असणारा हनुमंतराला पाठवलं की का राम कथे विनायचे बहुता दिवस होत पीडित कृपा करुणे त्वरितो कपी पर्वत पाठ माझ्या भगवंताचा माझ्या प्रभूचा नाम असतं आतापर्यंत कानावर माझ्या पडलेलं नव्हतं. माझ्या कान त्याचा आतुरलेलं होतं. माझ्या कानाला गोळी लागली होती कधी माझ्या भगवंताचं नामच माझ्या कानावर पडतंय. पण आज असणार दुष्काळ संपला 1972चा दुष्काळ आठवा त्याप्रमाणे भरत विचार करू लागला की माझा आज कसा दुष्काळ संपला कारण असणार माझ्या प्रभूचं माझ्या भावाचं असणार नाव या ठिकाणी कोणतरी घेतय ते असणार मला ऐकायला भेटतंय. म्हणून मरताला मन त्या ठिकाणी असणार कसं जरा आनंद. आता तुम्हाला आनंद झाला का नाही इथं आल्या कुणाला आठवतं का घर काय प्रपंच काय संसार काय सकाळपासून आठवलं बघा धारा काढत त्या दारी धरायची ते. पण इथं जोपर्यंत आहे जोपर्यंत राम कथेत आहोत तोपर्यंत असणाऱ्या राम गुण बसतोय महाराज. इथं काहीच राहत नाही. इथं आले की राममय होते वाचा याशी पुस्तक प्रवृत्ती संयम समुद्र राम कथा सविस्तर हरे हरे आम सांगेल वानर अति चतुर दिसतसे. बऱ्याच ठिकाणी विचार करायला लागला की माझ्या भगवंताला माझ्या भावाची असणारी कथा करा कशी ऐकावी तर सविस्तर ऐकावे. उगाच तोडकी मोडकी ऐकून सेवा झाली की झोपणे तूच ये तूच वाच तूच सांग. आमचं काय देणं घेणं नाही. तसं भरत आहे का अजिबात नाही. भरत म्हणलं थोडी कशाला ऐकायचं माझ्या भगवंताचं नाव पूर्णच माहिती काढतो की म्हणला मग कसे काढतात ते ऐका. विचाराने म्हणे भरत सादर रामश्रवणी बरोबर क्षणे प्रेम करो निकपिशी. आवड लागते. आवड असली की सवय निघते आणि आवड नसली की मग तुम्ही त्याला तुपात करू तर कसं आहे तुपाचा घोडा अगर साखराचा घोडा अगर पाकाचा घोडा त्याला गुण जातो का नाही जात. तसं ज्याला रामप्रभूच्या नावाची आवड आहे ज्याला भगवंताची आवड आहे ज्याला भगवंताचं नामस्मरण ऐकायचे जमत नाही मग तो कसाही असू द्या कुठेही असू द्या त्याला एकदा रामाची कथा कानावर पडली त्याचं मन ऑटोमॅटिक तिकडे बोललं जाते. तुम्ही त्याला काय बी म्हणा तो थांबत नाही. आणि आवड नसली जसं झोपीचं सोंग घेणारा उठून अवघडला तसं त्या माणसाला देवाचं म्हणणं अवघड असते. तशी अवस्था भरताला आवड झाली माझ्या भगवंताचं असणार पूर्ण माहिती करायची. मग अतिशय विनम्रपणे हात जोडून हनुमंतराला काय बोलतात कोण कैसा आलास कोटवणे तुझी पर्वत काय म्हणून तुझ्या कैशरी कपी करून विसरला. परत असताना त्या ठिकाणी हनुमंतराला विचारायला लागले की तू कोण आहे बाबा कुठून आला कुठे चालला सेफ्टीवर असणारा पर्वत कशा पाय बांधलाय एवढ्या जोशात एवढ्या आवेशामध्ये कुठलं काम आहे एवढ्या निघा राज्याला हे सविस्तर कथा मला